नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुदलियार आयोगाच्या शिफारशी नेमक्या कोणकोणत्या आहेत त्याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आत्तापर्यंत आपण मुदलियार आयोगाची स्थापना कधी झाली, मुदलियार आयोगानं त्यावेळेसच्या माध्यमिक शिक्षणाचा कशा पद्धतीनं सखोल अभ्यास करून तत्कालीन माध्यमिक शिक्षणामध्ये असणाऱ्या उणिवा नेमक्या कोणकोणत्या होत्या, त्या उणिवा कशा शोधून काढल्या आणि ह्या उणिवा जर आपल्याला कमी करायच्या असतील आणि माध्यमिक शिक्षणाचा जर विकास करायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याविषयीच्या शिफारशी त्यांनी आपल्या अहवालामध्ये मांडलेल्या दिसून येतात. आणि ह्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी बघण्याच्या पूर्वी आपण पाठीमागच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून मुदलियार आयोगानं माध्यमिक शिक्षणाची ध्येये नेमकी कोणकोणती सांगितलेली होती त्या ध्येयांचा देखील अभ्यास आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, माध्यमिक शिक्षणाची जी काही ध्येय आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून बघितली, ही शिक्षणाची ध्येये सध्याच्या माध्यमिक शिक्षणामधून साध्य होत नव्हती. म्हणजे त्या काळामध्ये जे काही माध्यमिक शिक्षण दिलं जात होतं ते माध्यमिक शिक्षण इंग्रजांनी किंवा ब्रिटिश सरकारनं चालू केलेलं माध्यमिक शिक्षण होतं की ज्या शिक्षणामधून आत्ता मुदलियार आयोगानं जी काही 1952-53 साली जी काही माध्यमिक शिक्षणाची ध्येय आपल्या अहवालामध्ये मांडली होती ती ध्येय साध्य करण्यासाठी ब्रिटिश सरकारचा अभ्यासक्रम किंवा शिक्षण जे आहे ते उपयोगी नव्हतं. आणि त्यामुळं माध्यमिक शिक्षण जे आहे इथून पुढं दिलं जाणारं जे काही माध्यमिक शिक्षण आहे ते माध्यमिक शिक्षण आयोगानं देशातील माध्यमिक शिक्षणाच्या आकृतिबंधामध्ये सुधारणा करण्याच्या ज्या काही सूचना आहेत किंवा शिफारशी आहेत त्यासुद्धा आपल्या अहवालामध्ये केल्या होत्या. म्हणजे नुसती शिक्षणाची ध्येय मांडून त्या ठिकाणी आयोग थांबला नाही, तर हे शिक्षणाची ध्येय साध्य करण्यासाठी कशा प्रकारचा अभ्यासक्रम राबवला गेला पाहिजे किंवा कशा प्रकारचा शिक्षणाचा आकृतिबंध असला पाहिजे, कोणकोणत्या प्रकारचं माध्यमिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे या संदर्भातल्या संपूर्ण शिफारशी आपल्या अहवालामध्ये त्यांनी मांडल्या होत्या. आणि त्या शिफारशी नेमक्या कोणत्या आहेत त्याविषयीचा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. तर माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्रचनेसंदर्भात मुदलियार आयोगानं केलेल्या शिफारशी म्हणजे माध्यमिक शिक्षणाची पुनर्रचना करायची होती. कारण पाठीमागचं जे काही शिक्षण होतं, ब्रिटिश सरकारनं चालू केलेलं जे काही शिक्षण होतं त्याच्यामध्ये पुनर्रचना घडवून आणायची होती. कारण त्या शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या उणिवा माध्यमिक शिक्षण आयोगाला आढळल्या होत्या आणि त्यामुळं मुदलियार आयोगानं काय केलं की या माध्यमिक शिक्षणामध्ये पुनर्रचना घडवून आणण्याच्या संदर्भात अनेक प्रकारच्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी या ठिकाणी सुचवलेल्या आपल्याला दिसून येतील. तर त्या शिफारशी नेमक्या कोणकोणत्या आहेत त्या आता आपण बघूया. तर त्यातली पहिली शिफारस आहे बघा, वयोमर्यादा आणि कालमर्यादेच्या संदर्भात. म्हणजे माध्यमिक शिक्षण देत असताना त्या माध्यमिक शिक्षणामध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी नेमक्या कोणत्या वयोगटाचे असले पाहिजेत किंवा त्या माध्यमिक शिक्षणाचा कालावधी किती असला पाहिजे या संदर्भात त्यांनी सुरुवातीची शिफारस केली. म्हणजे अगदी सुरुवातीपासून आयोगानं अभ्यास केला होता आणि त्यामुळं माध्यमिक शिक्षणामध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी नेमके कोणत्या वयोगटाचे असले पाहिजेत आणि त्यांना दिलं जाणारं हे माध्यमिक शिक्षण किती वर्षाचं असलं पाहिजे, किती कालमर्यादेचं असलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी ठरवलेलं आपल्याला दिसून येईल. की ज्यामध्ये माध्यमिक शिक्षणाचा कालावधी हा 7 वर्षांचा असावा अशा प्रकारची पहिली शिफारस मुदलियार आयोगानं आपल्याला केलेली दिसून येईल. म्हणजे माध्यमिक शिक्षण हे किती वर्षांचं असावं तर ते साधारणपणे 7 वर्षांचं असलं पाहिजे अशा पद्धतीची पहिली शिफारस त्यांनी केली. आपण पुढं बघणारच आहोत की ती नेमकी 7 वर्ष कोणती आहेत किंवा कशा पद्धतीनं त्याचा आकृतिबंध त्यांनी सुचवलेला आहे. तर माध्यमिक शिक्षणाचा कालावधी हा किती वर्षाचा असला पाहिजे तर 7 वर्षाचा असला पाहिजे अशी पहिली शिफारस केली. आणि त्याचबरोबर या माध्यमिक शिक्षणाचा कालावधी किती असला पाहिजे तर माध्यमिक शिक्षण हे वयाच्या 11व्या वर्षी सुरू व्हावे आणि 17व्या किंवा 18व्या वर्षी संपावे अशा प्रकारची अपेक्षा मुदलियार आयोगानं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणजे 7 वर्षाचा जो माध्यमिक शिक्षणाचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे, हा 7 वर्षाचा कालावधी त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्याच्या वयाच्या 11व्या वर्षी हे माध्यमिक शिक्षण सुरू झालं पाहिजे आणि 17व्या किंवा 18व्या वर्षी हे माध्यमिक शिक्षण त्याचं
संपलं पाहिजे. म्हणजे 11 अधिक 7 18 अशा पद्धतीनं 7 वर्षाचा जो हा अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम 11व्या वर्षी सुरू व्हावा आणि 18व्या वर्षापर्यंत तो संपावा, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मुदलियार आयोगानं व्यक्त केली. आणि म्हणून माध्यमिक शिक्षणाचा कालावधी त्यांनी सांगितला की 7 वर्ष असावा आणि ते विद्यार्थ्याच्या वयाच्या 11व्या वर्षी सुरू व्हावं आणि 17व्या किंवा 18व्या वर्षापर्यंत ते संपावं. त्यानंतर दुसरी शिफारस आहे ती म्हणजे काल विभागणीच्या संदर्भात. म्हणजे माध्यमिक शिक्षण आयोगानं माध्यमिक शिक्षण घेण्याचा जो काही 7 वर्षांचा कालावधी सांगितला होता, तो 7 वर्षांचा कालावधीची सुद्धा विभागणी त्यांनी केलेली आहे की कशा पद्धतीनं हे 7 वर्षाचं माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. तर माध्यमिक शिक्षण देत असताना त्यांनी असं म्हटलं की हे माध्यमिक शिक्षण 2 टप्प्यामध्ये विभागण्याची शिफारस जी आहे, ही शिफारस त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे 7 वर्षाचं माध्यमिक शिक्षण जे आहे, हे 7 वर्षाचं माध्यमिक शिक्षण त्यांनी 2 टप्प्यात विभागलं किंवा त्याचे 2 टप्पे करण्यात यावे अशा पद्धतीची शिफारस केली. आणि मग हे 2 टप्पे कोणते, तर बघा त्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे मिडल स्कूल किंवा त्यालाच कनिष्ठ माध्यमिक शिक्षण असं म्हटलेलं आहे. मिडल स्कूल किंवा कनिष्ठ माध्यमिक शिक्षण. मिडल स्कूल म्हणजे मधलं असणारं शिक्षण, म्हणजे प्राथमिक शिक्षणानंतर दुसरा टप्पा हा मिडल स्कूलचा असावा आणि त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण, म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण यांचा मधला टप्पा आहे, म्हणून त्याला त्यांनी मिडल स्कूल असं म्हटलंय. किंवा कनिष्ठ माध्यमिक शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षणाचे 2 टप्पे त्यांनी केले, कनिष्ठ माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण. तर अशा पद्धतीनं पहिला टप्पा जो आहे, हा पहिला टप्पा मिडल स्कूल किंवा कनिष्ठ माध्यमिक शिक्षण हा असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि हा सुरुवातीचा टप्पा साधारणपणे 3 वर्षांचा असावा. म्हणजे मिडल स्कूल किंवा कनिष्ठ माध्यमिक शिक्षण हे सुरुवातीचा टप्पा आहे आणि तो साधारणपणे किती वर्षाचा असला पाहिजे, तर 3 वर्षाचा असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे 7 वर्षाची विभागणी करत असताना पहिला टप्पा हा 3 वर्षाचा असावा आणि दुसरा टप्पा जो आहे त्याला नाव दिलंय उच्च माध्यमिक स्तर. म्हणजे कनिष्ठ माध्यमिक स्तर आणि उच्च माध्यमिक स्तर. आणि हा उच्च माध्यमिक स्तर जो आहे तो नंतरचा टप्पा असेल. म्हणजे सुरुवातीचा टप्पा मिडल स्कूलचा होईल आणि त्यानंतर हा नंतरचा टप्पा उच्च माध्यमिक स्तराचा असेल आणि त्याचा कालावधी जो आहे तो 4 वर्षांचा असला पाहिजे अशा पद्धतीची शिफारस त्यांनी केली. म्हणजे सुरुवातीला माध्यमिक शिक्षण हे 7 वर्षांचं असलं पाहिजे अशी शिफारस केली. मात्र हे 7 वर्षाचं शिक्षण कशा प्रकारे दिलं पाहिजे, तर त्याची विभागणी सुद्धा त्यांनी सांगितली की कनिष्ठ माध्यमिक स्तर हा 3 वर्षाचा टप्पा असेल. 3 वर्षाचं शिक्षण हे कनिष्ठ माध्यमिक स्तर म्हणून दिलं जाईल आणि नंतरचा जो टप्पा आहे तो उच्च माध्यमिक स्तर की जो 4 वर्षांचा टप्पा असेल. अशा पद्धतीनं 7 वर्षाची विभागणी त्यांनी 2 टप्प्यांमध्ये केलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसरी शिफारस आहे ती म्हणजे इंटरमिजिएटचे वर्ग बंद करावेत. म्हणजे त्या काळामध्ये माध्यमिक शिक्षणाला जोडलेले हे जे काही इंटरमिजिएटचे वर्ग होते, हे वर्ग बंद करण्यात यावेत अशा प्रकारची शिफारस मुदलियार आयोगाने केलेली आपल्याला दिसून येईल. आता हे इंटरमिजिएटचे वर्ग म्हणजे नेमके काय होते, तर साधारणपणे 1917 साली जो काही कलकत्ता विद्यापीठ आयोग स्थापन करण्यात आला होता, त्या कलकत्ता विद्यापीठ आयोगानं विद्यापीठीय शिक्षणाच्या पूर्वी हे इंटरमिजिएटचे वर्ग असले पाहिजेत अशा पद्धतीची शिफारस त्या काळामध्ये केली होती. आणि हे इंटरमिजिएटचे जे वर्ग आहेत, हे इंटरमिजिएटचे वर्ग माध्यमिक शाळेला जोडण्यात यावेत अशा प्रकारची पण शिफारस कलकत्ता विद्यापीठ आयोगानं 1917 साली केली होती. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ शिक्षणाकडं वळायचं आहे किंवा विद्यापीठ शिक्षण घ्यायचं आहे, त्यांनी त्याच्यापूर्वी हे इंटरमिजिएटचे जे 2 वर्ग होते, हे 2 वर्ग पूर्ण करावेत आणि मगच विद्यापीठ शिक्षणाकडे जावं अशा पद्धतीची अपेक्षा त्या कलकत्ता विद्यापीठ आयोगाची होती. आणि त्यामुळं हे 1917 साली साधारणपणे हे इंटरमिजिएटचे वर्ग जे आहेत, हे वर्ग चालू झाले होते आणि हे वर्ग माध्यमिक शाळेला जोडण्यात आले होते. म्हणजे माध्यमिक शाळेला हे वर्ग 2 वर्ग जे आहेत ते वर्ग जोडण्यात आले होते. आणि मग 1952-53 साली हा जो काही मुदलियार आयोग स्थापन झाला, त्या मुदलियार आयोगानं मग काय शिफारस केली की हे इंटरमिजिएटचे वर्ग जे आहेत, हे इंटरमिजिएटचे वर्ग बंद करण्यात यावेत. म्हणजे बंद करून टाका अशा पद्धतीची शिफारस केली. मग ही शिफारस करताना त्यांचं काय म्हणणं होतं बघा, की इंटरमिजिएटचे सध्या चालू असलेले हे वर्ग बंद करावेत. आणि मग हे बंद का करावेत किंवा बंद केल्यानंतर काय केलं पाहिजे,
तर मग त्यांनी सांगितलं बघा की हे जे 2 वर्ष होते इंटरमिजिएटचे ते बंद करावेत. मात्र बंद केल्यावर काय झालं पाहिजे, तर प्रथम वर्ष हे हायस्कूल शिक्षणाला जोडावे आणि द्वितीय वर्ष हे विद्यापीठ शिक्षणाला जोडावे. म्हणजे 2 वर्षाचं इंटरमिजिएट शिक्षण जे होतं की इंटरमिजिएट म्हणजे 2 शिक्षणाला जोडणारं मधलं शिक्षण, तर माध्यमिक शिक्षण आणि विद्यापीठीय शिक्षण ह्या दोघांना जोडणारा हा जो काही दुवा होता इंटरमिजिएटचं शिक्षण हे बंद करावं. आणि त्यांनी शिफारस काय केली, मग ह्या 2 वर्षातलं पहिलं वर्ष जे आहे हे पहिलं वर्ष कुठं जोडायचं, तर हायस्कूलला जोडायचं. हायस्कूलला म्हणजे माध्यमिक शिक्षणाला हे शिक्षण जोडावं आणि द्वितीय वर्ष जे आहे ते विद्यापीठ शिक्षणाला जोडावं, म्हणजे विद्यापीठ उच्च शिक्षण जे आहे तिकडं जोडावं. आणि म्हणजेच काय, तर त्यांनी सांगितलं की हायस्कूल शिक्षणाला हे 1 वर्ष जोडल्यामुळं 11वीचा वर्ग जो आहे तो 11वीचा वर्ग माध्यमिक शाळेकडे चालू होईल आणि द्वितीय वर्ष विद्यापीठ शिक्षणाला जोडून त्या ठिकाणी पदवीपूर्व शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात यावेत. अशा प्रकारची शिफारस मुदलियार आयोगानं आपल्याला केलेली दिसून येईल. म्हणजे मग आपल्याला जुनी 11वी म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्या घरामध्ये जर त्या काळातले काही मंडळी शिकलेले असतील तर त्यांनी हे जुनी 11वी पूर्ण केलेली आहे किंवा प्री डिग्रीचे वर्ग पूर्ण केल्यानंतर मगच त्यांना उच्च शिक्षण किंवा विद्यापीठीय शिक्षण घेतलेलं आहे. अशा पद्धतीचे अनुभव आपल्याला कदाचित आपल्या घरामध्ये किंवा जे काही आपले शेजारी पाजारी लोक जर त्या काळातले असतील तर त्यांना विचारलं तर तुम्हाला ते सांगतील की जुनी 11वी मी पास आहे किंवा 1 वर्षाचं पदवीपूर्व शिक्षण मी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं इंटरमिजिएटचे 2 वर्ग बंद करून 1 वर्ग माध्यमिक शिक्षण किंवा हायस्कूल शिक्षणाला जोडावं, म्हणजे 11वीचा 1 वर्ग तिथं तयार होईल आणि दुसरं वर्ष हे विद्यापीठ शिक्षणाला जोडावं, म्हणजे पदवीपूर्व शिक्षणाचं 1 वर्ग तिकडं सुरू होईल. अशा पद्धतीचं शिफारस आयोगानं केली. म्हणजेच आयोगाला काय वाटत होतं की आयोगानं 3 वर्षाच्या पदवी शिक्षणाचे आणि 1 वर्षाच्या पदवीपूर्व शिक्षणाचे समर्थन केले. म्हणजे जो काही 15 वर्षांचा कालावधी शिक्षणाचा होता की ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि पदवी शिक्षण अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाचा समावेश होता, हे संपूर्ण कालावधी जो होता तो 15 वर्षांचा होता की ज्याच्यामध्ये 3 वर्षाचं पदवी शिक्षण होतं आणि त्या पदवी शिक्षणाला जोडून 1 वर्षाच्या पदवीपूर्व शिक्षण तिथं दिलं जावं. अशा प्रकारची शिफारस आयोगानं केली. म्हणजे हे इंटरमिजिएटचे 2 वर्ग बंद करावेत, त्यातला 1 वर्ग ही माध्यमिक शिक्षणाला जोडावा आणि दुसरा वर्ग विद्यापीठ शिक्षणाला जोडावा आणि तिथं पदवीपूर्व किंवा प्री डिग्री अशा पद्धतीनं तो वर्ग चालू करावा. आणि मग ज्यांना विद्यापीठ शिक्षणाकडे जायचं आहे त्यांनी हे पदवीपूर्व शिक्षणाचं पहिलं वर्ग पूर्ण केल्याशिवाय त्यांना तिकडे जाता येत नव्हतं. म्हणजे प्री डिग्रीचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरच त्यांना विद्यापीठ शिक्षणाकडे जाता येत होतं. म्हणजेच आयोगानं त्या काळामध्ये जो काही आकृतिबंध सुचवला होता त्या आकृतिबंधाचा जर आपण विचार केला की टोटल जो आकृतिबंध आहे तो किती वर्षाचा आहे, तर 15 वर्षाचा आहे किंवा 15 वर्षाचं शिक्षण जे आहे हे 15 वर्षाचं शिक्षण त्यांनी कसं विभागलं आहे बघा, तर 4 अधिक 3 अधिक 4 अधिक 4. म्हणजे काय नेमकं हे, तर पहिले 4 म्हणजे 1ली ते 4थीचे वर्ग, पहिले 4 म्हणजे 1ली ते 4थीचे वर्ग. त्यानंतर हे 3 अधिक 4 म्हणजे आत्ताच आपण बघितलं की माध्यमिक शिक्षण जे आहे हे 7 वर्षाचं असलं पाहिजे. आणि मग हे 7 वर्षाची कालविभागाने त्यांनी काय केली होती की मिडल स्कूल किंवा कनिष्ठ माध्यमिक शिक्षण हे 3 वर्षाचं असलं पाहिजे आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे 4 वर्षाचं असलं पाहिजे. म्हणजे 4 अधिक 3 म्हणजे 7 वर्ष हे माध्यमिक शिक्षण, म्हणजे 1ली ते 4थीचे 4 वर्ग. त्यानंतर 5वी 6वी 7वी हे कनिष्ठ माध्यमिक शिक्षण आणि 8वी 9वी आणि 10वी 11वी ह्यानुसार म्हणजे 1 वर्ष हायस्कूल शिक्षणाला जोडल्यामुळे इथं 4 वर्ग झाले. तर 8वी 9वी 10वी 11वी असे 4 वर्ग म्हणजे 4 अधिक 3 अधिक 4 हे झाले 11. म्हणजे हायस्कूल शिक्षण जे आहे हे किती झालं, 11 वर्षांचं झालं. आणि या ठिकाणी अधिक 4 याचा अर्थ आहे की पदवी 3 वर्षाची आणि पदवीपूर्व शिक्षण हे 1 वर्षाचं, म्हणजे 3 वर्षाची पदवी आणि 1 वर्षाचं पदवीपूर्व शिक्षण प्री डिग्री म्हणजे हे अधिक 4 आहेत. म्हणजे 4 वर्षाचं हे शिक्षण, म्हणजे हे 4 आणि 3 7 आणि 4 11 वर्ष अधिक 4 वर्ष पदवी आणि 1 पदवीपूर्व शिक्षण असं मिळून एकूण 15 वर्षाचं शिक्षण जे आहे त्या 15 वर्षाच्या शिक्षणाचा आकृतिबंध जो आहे तो आकृतिबंध आयोगानं अशा पद्धतीनं सुचवलेला आपल्याला दिसून येईल. तर
अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशी करून हे 15 वर्षांचं शिक्षण कसं दिलं पाहिजे या संदर्भातल्या शिफारशी आयोगाने या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. त्यानंतर पुढील चौथी शिफारस आहे ती म्हणजे अभ्यासक्रमातील विविधता. म्हणजे माध्यमिक शिक्षण आयोगानं जो काही अभ्यास, सखोल अभ्यास त्या काळातल्या माध्यमिक शिक्षणाचा केला होता, त्या माध्यमिक शिक्षणामध्ये त्यांना अशा प्रकारची उणीव आढळली होती की माध्यमिक शिक्षण हे एकांगी आहे. तत्कालीन माध्यमिक शिक्षण कसं आहे, एकांगी आहे आणि त्या माध्यमिक शिक्षणामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची विविधता असलेली दिसून येत नाही आणि त्यामुळं विविधता नसल्यामुळं विद्यार्थ्यांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यामध्ये अडचणी येतात. तर ही अडचण दूर करण्यासाठी माध्यमिक शिक्षण आयोगानं एक महत्त्वपूर्ण शिफारस केली की अभ्यासक्रमामध्ये विविधता आणली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम माध्यमिक शाळेमध्ये शिकवले पाहिजेत की जेणेकरून हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयोगाला असं वाटत होतं की माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी ते करू शकतील आणि त्यामुळं त्यांनी अभ्यासक्रमामध्ये विविधता आणण्याच्या संदर्भात शिफारस केलेली आपल्याला दिसून येईल. तर काय शिफारशी होते बघा की अभ्यासक्रमामध्ये विविधता ही माध्यमिक शिक्षणापासूनच करावी किंवा उच्च माध्यमिक शिक्षणापासूनच करावी. उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे 8वीपासून जे काही वर्ग त्यांनी चालू केले होते ते 8वीपासूनचे जे वर्ग आहेत त्या वर्गापासूनच काय केले पाहिजे तर हे अभ्यासक्रमामध्ये विविधता आणण्याचं जे काही धोरण आहे हे धोरण चालू झालं पाहिजे. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये विविधता साधारणपणे कधी आणली पाहिजे तर उच्च माध्यमिकचे जे वर्ग होते 4 वर्ग म्हणजे 8वी 9वी 10वी आणि 11वी ह्या 4 वर्गामधून ह्या अभ्यासक्रमामध्ये विविधता आणण्यास सुरुवात केली पाहिजे. आणि मग ही विविधता आणण्यासाठी काय करावं तर त्यांनी सांगितलं की बहुउद्देशीय शाळा स्थापन कराव्यात. म्हणजे बहुउद्देशीय शाळा स्थापन करण्याची एक महत्त्वपूर्ण शिफारस आयोगाने या ठिकाणी केली की म्हणजे केवळ एकच उद्देश, एकच ध्येय ठेवून एखादी शाळा न चालवता अनेक उद्देश, बहुउद्देश ठेवून ती शाळा जर चालवली तर त्या माध्यमातून अभ्यासक्रमामध्ये आपल्याला विविधता आणता येईल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी शिकता येऊ शकतील. म्हणून बहुउद्देशीय शाळा स्थापन करण्याची शिफारस केली की ज्याच्यामध्ये शेतकी शाळा असतील, टेक्निकल हायस्कूल असतील किंवा वाणिज्य शाळा असतील अशा प्रकारच्या शाळा स्थापन करण्याची शिफारस आयोगानं केलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे बहुउद्देशीय शाळा स्थापन करत असताना त्या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम जे आहेत हे अभ्यासक्रम शिकण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी सांगितलं की शेतकी शाळा असतील, तांत्रिक शाळा असतील किंवा वाणिज्य शाळा असतील, कॉमर्स स्कूल असतील अशा प्रकारच्या शाळा स्थापन कराव्यात की ज्यामुळं विद्यार्थ्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभिरुचीनुसार किंवा अभियोग्यतेनुसार किंवा त्यांनी जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयानुसार शिक्षण घेण्याची संधी जी आहे ती संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणजे शिक्षण जर एकांगी असेल तर केवळ एकाच दिशेनं ते विद्यार्थी घडतील. मात्र अभ्यासक्रमामध्ये जर विविधता आणली, वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमाचे पर्याय जर आपण उपलब्ध करून दिले तर विद्यार्थ्यांना मग त्यांच्या अभिरुचीनुसार, अभियोग्यतेनुसार किंवा ध्येयानुसार वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम निवडता येतील आणि ते अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना शिक्षणाबरोबरच स्वतःच्या उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील सोडवता येईल. म्हणजे विद्यापीठ शिक्षणाकडे ज्यांना जायचं नाही, केवळ उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसाय नोकरी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना नोकरीची किंवा व्यवसायाची संधीसुद्धा या वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमामधून उपलब्ध होईल. अशा पद्धतीनं ही अभ्यासक्रमामध्ये विविधता आणली पाहिजे अशी शिफारस मुदलियार आयोगानं केलेली आहे. त्यानंतर पुढील शिफारस आहे ती म्हणजे कृषी शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. म्हणजे भारतातील जवळपास 70% लोकसंख्या जी आहे ही 70% लोकसंख्या शेती करते किंवा कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. आणि मग इतकी मोठी लोकसंख्या जर या शेतीवर अवलंबून असेल तर मग आपण माध्यमिक शिक्षणामध्ये सुद्धा ह्या कृषी शिक्षणावर भर दिला पाहिजे अशा प्रकारची शिफारस आयोगानं या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये विविधता आणत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा स्थापन कराव्यात ही जी शिफारस केली की ज्याच्यामध्ये मग ही कृषी शिक्षण किंवा शेतकी शाळा स्थापन करण्यात याव्या, कृषी शाळा स्थापन करण्यात याव्या अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण शिफारस आयोगानं केली की आणि ह्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा साधारणपणे ग्रामीण भागांमध्येच जास्त प्रमाणामध्ये स्थापन केल्या जाव्यात अशी पण शिफारस केली. कारण
भारतातले जसं आपण म्हणलं की 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे भारतातली 70% लोक हे कुठं राहतात तर ग्रामीण भागामध्ये राहतात आणि म्हणून ग्रामीण भागांमध्येच प्रामुख्यानं ही कृषी शिक्षणाची जी संधी आहे ही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे अशा पद्धतीची शिफारस या ठिकाणी आयोगानं केलेली आपल्याला दिसेल. तर ह्या कृषी शिक्षणामध्ये मग बागकाम असेल किंवा पशुपालन असेल यासारखे जे मुख्य विषय आहेत हे विषयसुद्धा या कृषी शिक्षणामध्ये त्यांना शिकवले पाहिजे अशी शिफारस केली. म्हणजे कृषी शिक्षणाबरोबरच बागकाम कसं करायचं किंवा पशुपालन कसं करायचं ह्या 2 विषयांना सुद्धा या कृषी शिक्षणामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण स्थान दिलं आणि हे 2 विषयसुद्धा शिकवले जावेत अशा प्रकारची शिफारस जी आहे ती शिफारस आयोगानं केली होती. म्हणजेच काय की अभ्यासक्रमामध्ये विविधता आणत असताना कृषी शिक्षणावर सुद्धा भर दिला गेला पाहिजे अशी महत्त्वपूर्ण शिफारस मुदलियार आयोगानं केलेली आहे. त्यानंतर पुढील शिफारस आहे ती म्हणजे तांत्रिक शाळा. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये विविधता आणत असताना जसं कृषी शिक्षण दिलं पाहिजे तशाच पद्धतीनं तांत्रिक शाळासुद्धा स्थापन केल्या जाव्यात, टेक्निकल हायस्कूलसुद्धा स्थापन केले जावेत अशा प्रकारची सुद्धा एक शिफारस आयोगानं केली होती. की त्यांचं म्हणणं असं होतं की हे शाळा कुठं स्थापन केल्या पाहिजेत तर साधारणपणे ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक केंद्र आहेत त्या औद्योगिक केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या तांत्रिक शाळा स्थापन केल्या पाहिजेत. म्हणजे जसं त्यांनी म्हणलं की शेती शाळा किंवा कृषी शाळा ह्या ग्रामीण भागामध्ये स्थापन कराव्यात, कारण बहुसंख्य शेती करणारे लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात. म्हणून त्या शाळा कुठं स्थापन केल्या पाहिजेत तर ग्रामीण भागामध्ये स्थापन केल्या पाहिजेत. मात्र तांत्रिक शाळा, टेक्निकल हायस्कूल जे आहेत हे कुठं स्थापन करावेत तर ज्या ठिकाणी मोठ्या उद्योगधंद्यांशी किंवा औद्योगिक केंद्र ज्या ठिकाणी असतील अशाच ठिकाणी त्या शाळा स्थापन कराव्यात. म्हणजे ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच त्या औद्योगिक केंद्रांमध्ये नोकरी मिळू शकेल. म्हणजेच मोठमोठी शहरं जी असतील की ज्या ठिकाणी ही औद्योगिक केंद्र, औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत आहेत अशा ठिकाणी ह्या तांत्रिक शाळा स्थापन कराव्यात अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी आयोगानं केली. त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या शाळा स्वतंत्रपणे स्थापन कराव्यात किंवा बहुउद्देशीय शाळांना जोडण्यात यावेत. म्हणजे ह्या शाळा काय करा, एकतर स्वतंत्रपणे स्थापन करा, स्वतंत्र ठेवा किंवा बहुउद्देशीय शाळांना जोडून म्हणजे सर्वसामान्य शिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षणाची जोड देऊन बहुउद्देशीय शाळांना हे शिक्षण जोडावं की जेणेकरून दोन्ही प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना एकाच शाळेच्या माध्यमातून घेता येईल. त्यानंतर मोठ्या शहरांमध्ये टेक्नॉलॉजिकल संस्था सुरू कराव्यात अशा प्रकारची सुद्धा एक शिफारस आयोगानं आपल्याला केलेली दिसून येईल. तर मोठमोठी जी शहरं आहेत की ज्या ठिकाणी औद्योगिक केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये आहेत किंवा कारखानदारी उद्योगधंद्यांचं प्रस्थापित मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत अशा ठिकाणी टेक्नॉलॉजिकल संस्था म्हणजे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था ज्या आहेत, खाजगी संस्था ज्या आहेत त्या सुद्धा स्थापन कराव्यात अशा पद्धतीची पण शिफारस त्यांनी केली. की मग उदाहरणार्थ ITI सारख्या संस्था असतील किंवा कोहिनूर टेक्निकल एज्युकेशन सारख्या संस्था असतील यासारख्या संस्थासुद्धा त्या ठिकाणी स्थापन कराव्यात अशा पद्धतीची शिफारस केली. त्यानंतर औद्योगिक केंद्रामधील तांत्रिक शाळा ज्या आहेत त्या तांत्रिक शाळा उद्योगांच्या घनिष्ठ सहकार्याने चालवल्या जाव्यात. म्हणजे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण शिफारस त्यांनी केली आहे बघा, की ज्या औद्योगिक केंद्रांमध्ये ह्या तांत्रिक शाळा स्थापन झालेल्या आहेत त्या तांत्रिक शाळा काय केल्या पाहिजे तर उद्योगांच्या घनिष्ठ सहकार्यानं चालवल्या जाव्यात. म्हणजे उद्योग चालवणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांचं सहकार्य घेऊन ह्या शाळा चालवल्या जाव्यात की जेणेकरून त्या उद्योगधंद्यांना कोणत्या प्रकारचे युवक हवे आहेत किंवा कोणतं कौशल्य असणारी व्यक्ती त्यांना आवश्यक आहे त्या प्रकारचं शिक्षण या शाळांमधून दिलं जावं की जेणेकरून ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर तशा प्रकारच्या उद्योगांमध्ये विद्यार्थ्यांना लगेच संधी मिळू शकते. म्हणून दोघांच्या सहकार्यानं ह्या शाळा चालवल्या जाव्यात अशा पद्धतीची शिफारस केली आहे. आणि अजून एक महत्त्वपूर्ण तरतूद त्यांनी करण्यासंदर्भात शिफारस केली की प्रशिक्षणासाठी ठराविक उमेदवार हे कारखान्याने घ्यावेत याविषयी कायदेशीर तरतूद करावी अशा पद्धतीची एक शिफारस त्यांनी केली. म्हणजे त्या काळामध्ये प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण देण्यासाठी त्या तांत्रिक शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या ठराविक उमेदवारांना कारखान्यानं घ्यावं अशा प्रकारची पण एक तरतूद सरकारनं करावी. म्हणजे ह्या तांत्रिक शाळेमधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप म्हणून त्या उद्योगधंद्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी संधी मिळेल आणि लगेच त्यांना पुढं तिथंच नोकरी करता येऊ शकेल किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करता येऊ शकेल
म्हणजे बघा की अतिशय दूरदृष्टी ठेवून माध्यमिक शिक्षण आयोगानं ह्या विविधांगी अभ्यासक्रमामध्ये अनेक प्रकारचं शिक्षण सुरू करण्याची शिफारस केली की ज्या शिफारशीमुळं त्या काळातल्या लोकांना माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुद्धा स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करणं हे शक्य झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुदलियार आयोगानं माध्यमिक शिक्षणाची पुनर्रचना किंवा पुनर्व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या शिफारशी केलेल्या आहेत त्यापैकी केवळ 6 शिफारशींचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. राहिलेल्या शिफारशी ज्या आहेत त्या राहिलेल्या शिफारशींचा अभ्यास आपण पुढील 1-2 व्हिडिओच्या माध्यमातून अजून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजून आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.